हालो 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 Yeah.
शिव गुरु ओके
शाहीर आले, आमचे प्रतिस्पर्धी शाहीर बुवा राजेशजी निकम, त्यांचे गुरुवर्य विजय निकम बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो आणि स्तवनाला सुरुवात करतो. म्हणायची
हा बाळगताना गुरुन दिला मजला ज्ञानाचा पाना गुरुने दिला मजला ज्ञानाचा पाना तेजा परी हाती सनवा सूर्य तेजा परी हाती सनवा मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा रसिक देवा 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 बोल श्री गणपती गजानन महाराज वर्णनाथ महाराज सुगय देवी माते अखंड हरदा सोयीचा विजय असो असो बाबरंगले घराण्याचा बोलतो रे गणपती बाप्पा मोरया धन्यवाद मित्रांनो. आलेलं पारितोषिक असं आहे. आदरणीय आमचे मित्र शिवम योगेश नवेले रसिक जरूर मोठा कार्यक्रम असला तरी सोडत नाही, गावी असला तरी दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे आमचे मित्र आमचे बंधू चंद्रकांतजी श्रीपत भोड गाव राजापूर आणि आशिष पेरडे दादांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. फरमाईश या ठिकाणी लवकर यावे गणराज नक्कीच. त्याचप्रमाणे मनोहरजी रावणम दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक. वैद्यही चव्हाण यांच्याकडून 201 रुपये. तुझी नि माझी प्रीती नाराळी ही गवळण झाली पाहिजे. उशीर झालाय पण नक्कीच अंतरा एक कमी करू घालायचं. हां आता गण काही जमली गोष्ट नाही ना, नक्की ना, घाबरायचं नाही बाबा. हां बुवानी म्हणून गेले की बुवानी म्हणजे परवाच मेच्या सीझनचा पहिला कार्यक्रम बुवासोबत झाला माझा पासलमध्ये. त्यावेळेस म्हटलं होतं की बुवा शिळं जे खाता ना म्हणजे काल जी वारी झालेलं दुसऱ्या गावात गेल्यानंतर लोकांना माहिती आहे काल काय तिकडे झकमारी दिली त्यावर नाही ना, त्या उद्देशानं मी म्हटलं होतं बुवा ना
की बुवा जे आज मी बारी करतोय काही लिहायचं तेवढं लिहून घ्या, उद्या मुंबईत शिवाय तुमचा नाही माझा. पण पलटवार त्याला नक्कीच, पण बुवा गरबाटलं काय बोललेलंच नाही, तिकडे दिसता दांडा काढूनच बाहेर. म्हणून बुवा म्हटलं, अजून म्हटला होता विषय की बुवा आम्ही दांडेकर, बुवा म्हणतात आम्ही पण त्यातलं जाऊ. हिरवी तर म्हणतात आम्ही बाजू मांडतो पार्वतीची, पार्वतीची बाजू मांडून बोला ना. मग आम्ही दांडा आमचा का वाटत मानायचं, आमचं ताटच आहे की नाही. म्हणून त्या अनुषंगाने मित्रांनो म्हटलं होतं बोहणी काढणी इत्यादी म्हणतात आम्ही सुद्धा दांडेकर जाऊ असू तेव्हा हे जिकडे हॉस्पिटल तिथे घालून घ्या, चालेल पुढसाठी. आता गाण्याला सुरुवात करतो, काय म्हणायचं बघा. या फुलानी चरणी वाहतो तुला देवा, स्वर सुमनाने गणराया आळवितो. आशिक मुझे आशिक तूने बनाया वल्ला वल्ला. बुवा म्हणतात की तूच माझा एक मित्र आहे म्हणून गण बाबत जीवन बुवाच्या चाली बघायच्या, मान्य करायच्या. भरपूर वेळा सांगितलं आपली ती बाजलायची नाही अजिबात. म्हणून गण बुवा लक्ष असू द्या. तुमच्या अनुषंगाने सुंदर कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित या व्यासपीठावर केलेला आहे. मी माझ्या गणाला सुरुवात करतोय. म्हणायचंय काय बघा. श्री गणा तू गजा तुला आस लागली भगताना, ओढ लागली या मना. आस लागली भगताना, ओढ लागली या मना. लवकर या मोरया दर्शन द्या नयना. लवकर या मोरया दर्शन द्या नयना.
गण अर्धवट घेतला नाही तर म्हणाल यमक गावला नाही पोहाना पुढं आयोजकांचं म्हणणं आहे म्हणून आवडतं घेतोय. खरोखर हा बघा माझी एक स्केच काढलेली आहे. चित्राचे आभार मानतो. चित्रा सदैव यशस्वी हो हीच ईश्वराची प्रार्थना करतो. आलेलं वारदोशी चंद्रकांतजी जोगले आमचे मित्र राहणार भांडू बुवा थोडंसं नेले कारण बुवा वाघ लाकडा झाला होता मध्ये बुवा विसरले बुवा चांगल्यांच्या मागणं धावं होती. असू द्या आमचे मित्र आदरणीय ज्यांचा आधार मला होता की या पूर्वीची जी कलाकार मंडळी मी नाचवायचो यांच्या माध्यमातून नाचवायचो. चंद्रकांतजी जोगले साहेब आणि त्यांचे सुपुत्र सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. राधाकृष्ण प्रेमात रंगली ही गवळण झाली पाहिजे पण भावारू माझ्या वेळेअभावी फरमाईश सगळ्यांच्या मनात गेलो ना तरी सुद्धा किती रे बा एका एका बोलीत मध्ये वाजवू नको एकदाच वाजव सगळे गेली एकदम बोलत करूया. राधाकृष्ण प्रेमात रंगली दुनिया झाली दिवाणी ही राधा माझ्या हृदयाची राणी आज रामर झाली प्रेम कहाणी. राधूस वाघ म्हातारा झाला तरी गावात खात नाही हा शिकारच करतो. ही राधा माझ्या हृदयाची राणी. त्याचप्रमाणे चंद्रकांत दादा भोड यांचं म्हणणं आहे की लवकर या गणराज.
रसिक जनो, शाहिराने या ठिकाणी गवळण सादर सुंदर पद्धतीत केलेला आहे, प्रेमप्रसंग केलेला आहे. त्याप्रमाणे बुवा गवळणची कटिंग देतो, लक्ष सुद्धा शॉर्टकटमध्ये. ये प्यार तो है एक धोखा. किती ना म्हणा गाणं आहे आपण. सुंदर गवळण, सुंदर. बुवांची लेखणीचा नादच नाही करायचा. गुरुवर यांना पुन्हा एकदा शाहीर मानाचा मुजरा करतो. बुवांची गवळण, सुंदर गवळण. बुवा काय म्हणाले बघा. वाट पाहते मी तुझी नंदलाला, तुझ्यासाठी जीव व्याकुळ झाला. कान तुझ्या वाचुनी माझे कोणी नाही, तुझ माझ्या हो ध्यानी मनी. हो वेडी झाली वृंदावनी तुझी राधा राणी. वेडी झाली वृंदावनी तुझी राधा राणी. सुंदर गवळण, सुंदर बुवा. नात नाही, विषय सुद्धा बात नाही, पण चिमण बुवा आहे. गवळणीची कटिंग देतो. गवळणीमध्ये बघा आज ठासणार बुवा. बुवा म्हणतात की चिमण बुवा माझे तूच एक मित्र आहेस आणि खरोखर आदर्श ठेवतो. पण बारी म्हटल्यावर बारी म्हणजे तिथं कोणाचा बापूस झाला तरी नाही. आई काय नाही, पैसे देणार आम्ही, पैसे देणार फुकट बघाय. तू पण 200 300 रुपयाचे तिकटे घेतलेले म्हणून गवळण बुवा. वाट पाहतो मी यमुनेच्या तेरी, लहान असून मला बदनाम करते गोकुळ नगरी. तुझा प्रीत सखा तू माझी राधिका, रोज भेटेन कुंजवनी. हो हृदयाची माझ्या राणी गराधे, अंतरात ध्यानी मनी जपतो तुला मी. हृदयाची माझ्या राणी गराधे, अंतरात ध्यानी मनी गराधे. कटिंग जमली ना? थोडी की मोडकी दिली हो, जमली काय? हा, हे कांगरू लावून सगळ्यात जर बघितलं होतं जमल कसं. आम्ही त्याला म्हणतो तिकडे पण बघा, बरोबर ना? म्हणून गवळण पुढे बघा. चल गावलांचा उपे माझी भाची कडून खास मामाच्या आवाजासाठी 501 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. नाचमंडळ आभारी आहोत, ऋणी आहोत, धन्यवाद. रसिक जनो, शाहीर आणि गवळण सुंदर गायलेल्या त्या अनुषंगानं मी माझ्या गवळणीला सुरुवात करतोय. लक्ष असू द्या फक्त चेक.
झालेली आहे. शाहिरांना माझ्या प्रश्नाची व प्रश्न जुनाच आहे तरी सुद्धा रसिकजन तुमच्या माहितीसाठी, कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधांपासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहे त्या भगवंताचं नाव काय व त्या कलियुगात त्यांचं वास्तव्य कुठे आहे ठिकाण सांगायचं, बुवाचे नाव सांगायचं आहे. शाहिरांचा प्रश्न बुवा लाभ असेल तर जवळ या, विषयाचं उत्तराची फोड करतोय, माझ्या वाचनातून गेलंय ते उत्तर देतो या ठिकाणी. व्यासपीठावर बुवा खोटं बोलणार नाही. शाहिरांचा प्रश्न, कोणत्या सद्गुरूंनी साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या धरून सूर्यनारायण बरोबर लग्न केलं त्या सद्गुरूंचं नाव काय? शाहीर प्रश्नाचं उत्तर असं आहे, महासंत सद्गुरू माणिक प्रभू महाराज यांनी चोली पातळ नेसून हातात हिरव्या बांगड्या भरून सूर्य नारायणाशी लग्न केलं. हा लौकिक विवाह नसून जीवनाच्या शिवासोबत आत्म्याच्या परमात्म्याशी झालेला आध्यात्मिक विवाह सोहळा आहे असं बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. जर ऐकलं व्यवस्थित नसाल तर उत्तर या ठिकाणी लिहिलेलं आहे, कागद घेऊन जाऊ शकता. माझ्या माहितीनुसार मी बुवा प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आलेलं पारितोषिक प्रहर्ष दैत आणि शार्विक प्रतीक दैत गाव तिवरी राजापूर यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. नाचमांड्या आभाऱ्यावर रोड्यावर सेल्फी रोड. धन्यवाद. आलेलं पारितोषिक विखारे गोठणे कुंभारवाडी स्वर मुरलीचा दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. रविदादा शेडेकर यांच्याकडून 501 रुपयाचं नक्कीच गवळण 2 ओळीत म्हणेन. त्यापूर्वी प्रश्न पडायला सुरुवात करतो. शॉर्टकटमध्ये काय म्हणायचं बघा. अरे शक्तीपुऱ्याच्या भागात कधी कोणावर चिडलोच नाही, व्यासपीठावर गायन करताना कोणाशी शब्दानं लढलोच नाही.
खेळणाऱ्यांना दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतो. प्रथम फेरी संपली असे जाहीर करतो. आजचा हा सामना ज्यांच्या सुमधुर आवाजात रंगतोय